सज्जन हो नमस्कार. मुक्ती कीर्तन माला D.B. सातवळेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या चॅनलवरून विविध कार्यक्रम सादर होत असतात. बरेचसे नारदीय कीर्तनाचे कार्यक्रम सादर करीत असतो. आजही बऱ्याच दिवसांनी एक सुंदर कीर्तन सादर करीत आहे. हा कार्यक्रम 9 एप्रिल 1983 9 एप्रिल 1983 या दिवशी आकाशवाणीवरून प्रसारित झाला होता. विषय आहे ध्रुवाख्यान. मोठी सुंदर गोड गोष्ट आहे. आपण बघूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मेघश्यामं पीतकौशेयवासं श्रीवत्साङ्कं कौस्तुभोद्भासिताङ्गं पुण्योपेतं पुण्डरीकायताक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अगाजी विश्वैकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मद पौर्णिमा स्फूर्तीची पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी जय जय राम. राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम. राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम रामकृष्ण हरी जय जय राम. नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरी नवल विनोद विहारी कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम रामकृष्ण
हरी जय जय राम। शरणागत दीना दीना, शरणागत दीना चरणी नेये, शरणागत दीना चरणी नेये। करुणादृष्टी निहारी राजा राम, करुणादृष्टी निहारी कृष्ण हरी राम, कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। पूर्वपद्यासाठी तुकाराम महाराज यांचा एक अभंग बघूया. अभंग हे अभंगच आहेत. पुरे एकची हो पुत्र माय पोटी, पुरे एकची हो पुत्र माय पोटी, पुरे एकची हो पुत्र माय पोटी. हरिस्मरणे उद्धरी पुळे कोटी, हरिस्मरणे उद्धरी पुळे कोटी. पुरे एकची हो पुत्र माय पोटी, पुरे एकची हो पुत्र माय पोटी. धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून करी पूर्वजासी मुक्त. गौतमाने आणिली गोदावरी, आपण तरुणी दुजियासी तारी. एकची हो पुत्र माय पोटी, पुरे एकची हो पुत्र माय पोटी. हरिस्मरणे उद्धरी पुळे कोटी, हरिस्मरणे उद्धरी पुळे कोटी. पुरे एकची हो पुत्र माय पोटी. पाच वरुषांचे ध्रुव बाळताने, पाच वरुषांचे ध्रुव बाळताने, पाच वरुषांचे ध्रुव बाळताने. आढळपदी त्या स्थापिले बहुमाने, आढळपदी त्या स्थापिले बहुमाने. रामरूपी जन्मला कीर्तिवंत, रामरूपी जन्मला कीर्तिवंत. अंजनीचे उदरी हनुमंत, अंजनीचे उदरी हनुमंत. पुरे एकची हो पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरी पुळे कोटी. तेजः पुंजळ शीतळ सौख्यदानी,
तेजः पुंज शीतल सौख्यदानी एकची चंद्र प्रकाशित भुवनी पहा कैसा कुंडलिक धीट उभा केला वैकुंठ नायक एकची हो पुत्र माय पोटी हरिस्मरणे उद्धरी कुळे पोटी पुरे एकची हो पुत्र माय पोटी पुरे एकची हो पुत्र माय पोटी पुरे एकची हो पुत्र माय पोटी हरिस्मरणे उद्धरी कुळे कोटी श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सज्जन हो, कोणत्याही उद्योगात यश मिळवायचं असेल तर त्या उद्योगाची योग्य आखणी करावी लागते. आपलं उत्पन्न किती, खर्च किती, आपण काय काय करू शकतो, दर्जा कसा काय हवा आहे याचा विचार केला तर आपल्या उत्पादनाला मागणी किती येईल याचा हा अंदाज येतो. थोडं विनोदानं आणि गंभीरपणाने सुद्धा बोलायचं झालं तर आपल्या आयुष्याचं ध्येय म्हणजे जे सुख त्याचं साधन असा जो संसार त्याच्याबद्दलही असंच म्हणता येईल नाही का. अहो ज्ञानोबांनी सांगितलं आहे संसार म्हणजे इंगळांची गादी. बापरे, अशा गादीवर झोप कशी येईल. तरीसुद्धा आपल्या मुलाबाळांनी आपलं नाव उज्ज्वल करावं, कुलदीपक व्हावं आणि संसार सुखात भर घालावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. काय आढळतं, कुणाला मूल नाही, कुणाला एकच मुलगी, कुणाला एकच मुलगा, कुणाला अनेक पुत्र, पण कोणीच कुणाला विचारत नाही. सगळेच वैतागलेले. एक पुती रडे आणि 7 पुती पण रडे. ओ अष्टपुत्रे असतात, 7 पुते असतात, दशपुत्रे असतात, 20 पुतेसुद्धा आहेत. पण समाधानी आहेत का. 20 मुलगे असूनही सुखी नाही असं आढळतं की नाही. खरं म्हणजे जेवढी संख्या मोठी तेवढी गुणवत्ता कमी, व्याप तेवढा संताप. एखादा विचारील 1 जास्त की 10 जास्त. गंमत बघा, लाडू असले तर 10सुद्धा कमीच आणि फटके असले तर 1सुद्धा जास्तच. अनुभव असा पण येतो. कसा येतो. प्राण जाई देहातून पुत्र पुसे कोठे धन, पुसे कोठे धन, पुत्र पुसे कोठे धन. प्राण जाई देहातून पुत्र पुसे कोठे धन, पुसे कोठे धन, पुत्र पुसे कोठे धन. कोणा उधार
दिलासे कोणा उधार दिलासे. त्याची सांग आम्हा पासी, त्याची सांग आम्हा पासी, कोणा उधार दिलासे. त्याची कुंटली सेवाणी धन पुसती छळ छळुनी, त्याची कुंटली सेवाणी धन पुसती छळ छळुनी. तुका म्हणे जन्म धनासाठी घेती प्राण. तुका म्हणे जन्म धनासाठी घेती प्राण. एक गमतीची गोष्ट आहे. दोन म्हातारे बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटले. एक गावीच शेतीवाडी पाहत असे आणि दुसरा नुकताच रिटायर होऊन घरी आला होता, गावाकडे आला होता. मुंबईकर चाकरमानी सहज म्हणाला, बाबूराव, मुलं बाळं ठीक आहेत ना? काय कामधंदा करतात? गावात राहणारा थोडा विनोदी होता. म्हणाला, भाऊसाहेब काय सांगू, 5 मुलगे आहेत, कर्तबगार आहेत, उद्योगम पुरुषलक्षणम. मोठा मुलगा कायम शंकरांच्या देवळात असतो, मंदिरात असतो. ओ भाग्यवान आहात, ईश्वर भक्त मुलं निपजणं म्हणजे तुम्ही पुण्यवान आहात. तसं नव्हे हो, आता काय सांगू, तो चिली मोडत देवळात बसलेला असतो, पक्का गांजेकस आहे. अरे बरं, दुसरं चिरंजीव, त्याला स्नान अतिशय प्रिय आहे. वाह, तसं नव्हे, नेहमी गटारगंगेत पोहत असतो, दिवसभर दारू पितो. लोक घरी आणतात, आम्ही त्याला आंघोळ घालतो, जेवायला घालतो, आणि जेवला की परत जाऊन परत दारू पितो आणि परत गटारात लोळतो. तिसऱ्याची लाईन ना खरोखरच वेगळी आहे, निराळी आहे. तो नेहमी तुरुंगात असतो. म्हणजे देशभक्त पुढारी आहे वाटतं. देशासाठी थांबा, भाषण नको. माझा मुलगा आता काय सांगू, चोर आहे, चोऱ्या करतो, पोलीस पकडतात, पण सुटला ना की परत उद्योग सुरू, लगेच त्याच दिवशी चोरी करतो. चौथा ते निव्वळ पैशांचाच व्यवहार करत असतात, म्हणजे बँकेत आहे वाटतं. हो, तसं असतं तर मग काय हवं होतं. त्यांना जुगाराचं जबरदस्त व्यसन आहे. 5वा मात्र अजून लहान आहे. 4-4 दिवसांनी एखादं घर पेटवतो. 4-4 दिवसांनी एखादं घर पेटवतो. 4 पावसाळे गेले की होईल शहाणा, होईल तरबेज, रोज 4 घरं पेटवेल. ज्येष्ठो भृंगे तमाल भक्षण परः तस्यानुजो मद्यपि द्यूते लुब्धरुचि स्तुतीयतनया तुर्यस्य चित्तं शृणु. चौर्ये कर्मणि चोरगीत महिमा बालस्तु यः पंचमः लोकानां सततं गृहाणि दहते द्वित्राणि चत्वारि वा. ओ मुलं कशी असावीत हो. भीष्म ज्यावेळी शरपंजरी पडले त्यावेळी एकदा त्यांना तहान लागली. जवळ होती ती माणसं हांडे कळशी घेऊन पाणी आणण्यासाठी धावली. भीष्म म्हणाले, पार्थाला बोलवा. अर्जुन धावत धावत आला. त्याने एक तेजस्वी बाण काढला, त्यावर पर्जन्यास्त्राचं अभिमंत्रण केलं आणि भीष्मांच्या उजव्या बाजूला तो बाण भूमीवर सोडला. आणि काय आश्चर्य, जमिनीतून दिव्य गंधानं युक्त आणि अमृतासारखी मधुर अशी जलधारा बाहेर पडली. त्या जलानं पार्थानं भीष्मांना तृप्त केलं. संसार सुखाचं साधन जी आपली मुलं बाळं, ती जर अर्जुनासारखी पराक्रमी, मारुतीसारखे एकनिष्ठ भक्त, भगीरथासारखे प्रयत्नवादी, ध्रुव, पुंडलिक यांच्यासारखे प्रसिद्ध व्हावीत असं वाटत असेल
तर त्यांच्यावर संस्कार उत्कृष्ट व्हायला हवेत. नाही तर तुका म्हणे हरिसी विनमुख, तुका म्हणे हरिसी विनमुख, गांधारीचे पोटी शतमूर्ख. केशवदास नावाचे कवी, केशवदास चोखा या नावाचे कवी देवाजवळ मागणी मागतात. अपत्य कसं दे? ऐसा पुत्र देई देवा, ऐसा पुत्र देई देवा, जन हे म्हणतीत या बावा. ऐसा पुत्र देई देवा, जन हे म्हणतीत या बावा. कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी दे, जशी मीरा मुक्ताई, जशी मीरा मुक्ताई. पुत्र देई देवा, जन हे म्हणतीत या बावा. ऐसा पुत्र देई देवा, जन हे म्हणतीत या बावा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, याचा किनी लोकी झेंडा, याचा किनी लोकी झेंडा. पुत्र देई देवा, जन हे म्हणतीत या बावा. ऐसा पुत्र देई देवा, जन हे म्हणतीत या बावा. इतुके न देववे तुझ्यान, आणि करी माझे निसंधान. दोहो माझी एक लेखा, म्हणे केशवदास चोखा. मंडळी, याच आशयानं अडचणी अनंत, उपाय मात्र एकच एकच. एकची हो पुत्र माय पोटी, पुरे एकची हो पुत्र माय पोटी. हरिस्मरणे उद्धरी पुळे कोटी, हरिस्मरणे उद्धरी पुळे कोटी. पुरे एकची हो पुत्र माय पोटी, पुरे एकची हो पुत्र माय पोटी. माय पोटी, माय पोटी. परंपरेनुसार भजन करू आणि नंतर सुंदर असा कथाभाग बघणार आहोत. ध्रुवाख्यान. गणपतीला वाहू दुर्वा, शंकराला बेल. गणपतीला वाहू दुर्वा, शंकराला बेल. मुखे करूया गजर, जय हरी विठ्ठल. मुखे करूया गजर, जय हरी विठ्ठल.
गणपतीला वाहू दुर्वा शंकराला बेल, गणपतीला वाहू दुर्वा शंकराला बेल, मुखे करूया गजर जय हरी विठ्ठल. मुखे करूया गजर जय हरी विठ्ठल, मुखे करूया गजर जय हरी विठ्ठल, मुखे करूया गजर जय हरी विठ्ठल, मुखे करूया गजर जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. कथाभाग असा आहे. स्वयंभू मनूचा पुत्र उत्तानपाद राजा याला 2 राण्या होत्या, सुरुची आणि सुनीती. सुरुची ही राजाला अतिशय प्रिय होती आणि अर्थात सुनीती नावडती होती. तिला स्वतंत्र वाडा बांधून दिला होता. तिला राजवाड्यात यायला बंदी केली होती. ती बिचारी आपल्या ध्रुवबाळासह एकटीच ईश्वर भजन करीत बसलेली होती. आणि सुरुची राणीची राजाला एवढी भूल पडली होती की राणी सुनीती आणि ध्रुवबाळ यांची आठवणसुद्धा त्याला राहिली नाही. सुरुचीला राग येईल म्हणून तो त्या दोघांचं नावसुद्धा घेत नसे. होता 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 5 वर्ष निघून गेली. सुनीतीच्या उत्तम संस्कारात ध्रुवबाळ वाढत होता. त्याला उत्तम वळण लागावं एवढंच तिचं ध्येय होतं. पित्यानं आपल्याला दूर ठेवलं आहे याची या बाळाला कल्पनासुद्धा नव्हती. परंतु एक दिवस काय व्हायचं ते झालंच. खेळता खेळता ध्रुवबाळ रडत रडत घरी आला. आईला म्हणाला, आई, माझे पिताजी कुठे आहेत? माझे मित्र मला विचारतात, माझे बाबा दाखव. सारखे विचारतात, माझे बाबा कुठे आहेत ते सांग. माते लागी पुसे माता पिता कोण? आणि ती म्हणाली, असशी नंदन राजयाचा. का गा त्याने आम्हा टाकिले निवडून, आणि संचित भोगणे पूर्वकर्म. संचित भोगणे पूर्वकर्म. या राज्याचा राजा आणि तेच आपले पिताजी हे कळलं आणि ध्रुवबाळाला अतिशय आनंद झाला. पण तो म्हणाला, का गा त्याने आम्हा टाकिले निवडून. यावर ती बिचारी काय सांगणार हो. आणि एक दिवस खेळता खेळता ध्रुवबाळ आपल्याच नादात राजवाड्यात गेला, राजाच्या दरबारात गेला. अनामिक आकर्षण निर्माण झालं. तो राजासमोर सरळ जाऊन उभा राहिला आणि राजपुत्र दरबारात आलेला बघितला आणि सगळी सभा स्तब्ध झाली. कारण सुरुची या राणीचा पुत्र उत्तम
याला राजानं मांडीवर घेतलेलं होतं. मोहे सुरुची सुताते अंकी घे उत्तमाभिधानाते, बहुलालन करी राजा कृपण जसा बहु भजे निधानाते. कंजूष मनुष्य, कृपण मनुष्य जसा स्वतःच्या द्रव्याचा ठेवा ठेवलेला असतो, तो जपतो, तसा या उत्तमाचा सांभाळ मोठ्या लाडाने आणखीन राजा करीत होता. आपल्या ऐश्वर्य संपन्न पित्याचा ध्रुवाला मोठा अभिमान वाटला. मोठ्या विश्वासानं राजाच्या दुसऱ्या मांडीवर ध्रुव बाळ जाऊन बसला हो. निष्पाप मनाने त्याने विचारलं, माझे बाबा ना तुम्ही? आणि काय विचारता हो, राजाला मोह आवरेना. त्याने ध्रुव बाळाला जवळ ओढलं, पटापट मुके घेतले. पण आवडती सुरुची राणी जवळच होती. तिला हे सहन झालं नाही. आपल्या पुत्रापेक्षा ध्रुव बाळाकडेच राजाचा खरा ओढा आहे हे तिने ओळखलं. तिने ध्रुवाला लाथ मारली. म्हणाली, पोरा ये माझे उदरी, मग या वैसे मांडीवरी. पोरा ये माझे उदरी, मग या बैसे मांडीवरी. पोरा ये माझे उदरी, मग या बैसे मांडीवरी. चल उठ येथून जाई घरी, चल उठ येथून जाई घरी. कैसे हे सुख तव पदरी. पोरा ये माझे उदरी, मग या वैसे मांडीवरी. मग या वैसे मांडीवरी. मग या वैसे मांडीवरी. बिचारा ध्रुव बाळ रडत रडत आईकडे गेला. काय घडलं असावं हे तिनं ओळखलं. तिच्या पोटात धस्त झालं. ती म्हणाली, बाळा, राजासन, छत्र, उत्तम घोडे, हत्ती मिळायला पुण्याई लागते. तू धर्मशील हो, परोपकारी हो. तू नक्की भगवत कृपेला पात्र होशील. सखल जागेकडे पाणी जसं आपोआप वाहत येतं ना, सखल जागेकडे पाणी ज्याप्रमाणे आपोआप वाहत येतं, त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी पुण्यवान मनुष्याकडे धावत येतात. बाळा, तू देवाची भक्ती कर. ध्रुव म्हणाला, मग तो देव आहे कुठे? आई म्हणाली, भूजल तेज समीरख, रवी शशी काष्ठादिकी असे भरला. भूजल तेज समीरख, रवी शशी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा, तो जगदात्मा दशांकुळे उरला. बाळा, देव नाही अशी जागा जगात नाही. तो सर्वत्र आहे, तो सर्वत्र आहे. ध्रुव म्हणाला, आई, मी आता असा प्रयत्न करीन की सगळ्या जगात पूज्य, सर्वोत्कृष्ट असं स्थान मला प्राप्त होईल. मी आता दुसऱ्याने दिलेल्या स्थानाची अपेक्षाच करणार नाही. मी वनात जाईन, तपश्चरण करीन आणि देवाकडे मला हवं ते मागून घेईन. आईने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण ध्रुव म्हणाला, हरी हा विश्वात्मा, परम करुणा सिंधू म्हणती.
स्वभक्ता ते रक्षी बिरुद श्रुतिशास्त्रार्थ वदती असा श्रीचा स्वामी कठीण विपिनी रक्षिल मला सुखे राहे माते गे अभय देवो निमजला. सज्जन हो, हा ध्रुव बाळ 5 वर्षांचा आहे. तो तसाच धावत निघाला. कुठे निघाला? देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्वस्वर पावे शेवटी प्राण तोही वेचावा. उभा होता तैसाची निघे वेगे उभा होता तैसाची निघे वेगे रडत पाठी लागले सर्व मागे रडत पाठी बैसले सर्व मागे. पुत्र गेला रायासी दूत सांगे पुत्र गेला रायासी दूत सांगे राव झाला घाबरा मोह संगे राव झाला घाबरा मोह संगे. कसं झालं ना तरी ध्रुवबाळ त्याचा पुत्र होता. आपल्या राणीच्या राखानं तो त्या मायलेकरांना तसा वागवत होता. पाठोपाठ राजा ध्रुवाच्या मागे धावला. बाळा, तू मागशील तर येतो पण परत चल, वनात जाऊ नको. ध्रुव म्हणाला, पिताजी मला हवं आहे ते देव देईल. त्या दोघांचा संवाद कवी उद्धव चिद्धन वर्णन करतात. नको जाऊ देईन एक गाव. एकेकाळी ध्रुवाख्यानासारखी आख्यानं अनेकांना मुखोद्गत होती. त्याच्यामुळे घरात आपोआप संस्कार होत असत. नको जाऊ देईन एक गाव ध्रुव बोले देईल देव राव. 5 गाव दीधले फिर मागे 5 गाव दीधले फिर मागे ध्रुव बोले देईजे रामा रंगे. अर्धराज्य दीधले फिर आता ध्रुव बोले मागेन जगन्नाथा. ओ सर्व राज्य दीधले आण तुझी सर्व राज्य दीधले आण तुझी आणि ध्रुव बोले देवास लाज माझी. झालेला अपमान ध्रुवाला एवढा झोंबला होता की सगळं राज्य देतो असं राजाने सांगितलं. त्यावर ध्रुव म्हणाला, माझा देव बाप्पा मला हवं ते देईल. सर्वांना वंदन केलं. ध्रुव बाळ वनात निघून गेला. दर्या खोऱ्या उन्हाचा त्रास काटेकुटे वाळवंट सहन करीत ध्रुव निघाला आणि अकस्मात करी शोभे वीणा सुरसहरीचे गायन करी स्वरे पारन्यासे क्रमित पथ येतो झडकरी. ध्रुवा ते देखोनी सदय होनीच पुसतो गृही ऐश्वर्या ते त्यजुनी विपिनी का प्रसवतो. नारायण. त्याच क्षणी नारद मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याने ध्रुवाची चौकशी केली. ध्रुवाला शिष्य मानला आणि नारद मुनींनी त्याला ईश्वर प्राप्तीसाठी मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ध्रुव बाळ मधुवनात गेला. यमुनेच्या तीरावर त्याने आसन घातलं. नारद मुनींना वंदन केलं, मातापित्यांचं स्मरण केलं आणि कठोर अशा योग साधनेला आरंभ केला. आ नारायणाय रे नारायणाय नारायणाय रे नारायणाय नारायणाय रे नारायणाय मज दीनासी दर्शन दे रे मज दीनासी दर्शन दे रे नारायणाय रे नारायणाय रे नारायणाय रे नारायणाय रे. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रखर तपश्चर्या बघितली आणि भगवान महाविष्णू ध्रुवाच्या हृदयात प्रगट झाले. ध्रुवाची तपश्चर्या बघितली. इंद्रासह सगळे देव आश्चर्यचकित झाले. त्याने ध्रुवाच्या तपश्चर्येत विघ्न आणली. पण ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी देहाते सांभाळी कोण देहाते सांभाळी. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. मोरोपंत म्हणाले, किती वय कसे तप प्रखर काय विश्वास तो. ध्रुव ध्रुव खरा खरा उचित होय विश्वास तो. उग्र तपश्चर्या बघितली आणि भगवान महाविष्णू प्रगट झाले. सर्व तेजांची एकमूस झाली, सर्व तेजांची एकमूस झाली. दिव्य कांतीची दीप्ती प्रकाशली, दिव्य कांतीची दीप्ती प्रकाशली. चतुर्भुज सायुध वनमाळी, चतुर्भुज सायुध वनमाळी. दिव्य मूर्ती त्या ध्रुवे देखियेली, दिव्य मूर्ती त्या ध्रुवे देखियेली. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. महाविष्णू म्हणाले, वरम ब्रूहि, काय हवं असेल ते मागून घे. आणि मंडळी, या भाग्याच्या क्षणी ध्रुवानं काय मागितलं? आधारभूतं जगतः सर्वेषामुत्तमोत्तमं प्रार्थयामि प्रभो स्थानं त्वत्प्रसादादतोऽन्ययम्. देवा, मला असं स्थान दे की जिथून मला पुन्हा कोणी उठ म्हणणारच नाही. भगवंतानी आश्वासन दिलं, अचल बहुत कल्पी भंग नाही जयासी. ग्रहगण ऋषी तारा त्याहुनी उंच होशी. भ्रमण करीती तुझ्या मंडला भोवताले. सदय वरदयसा श्री जगन्नाथ बोले. भगवंतानी ध्रुव बाळाला सर्वोच्च असं स्थान आकाशात दिलं आणि दिव्य पराक्रम करून सत्य ज्ञान मिळवून आढळ स्थान प्राप्त होण्यासाठी ध्रुवाला त्याच्या मातेचे सुसंस्कार कारणीभूत ठरले. सद्गुण समृद्ध अपत्यांचं महत्त्व सांगताना पूर्वपद्यात
तुकाराम महाराज सांगतात, आ आ आ पुरे एकची हो पुत्र माय पोटी, पुरे एकची हो पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरी पुढे कोटी, हरिस्मरणे उद्धरी पुढे कोटी, पुरे एकची हो पुत्र माय पोटी, पुरे एकची हो पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरी पुढे कोटी. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधृतस्वनाम्ना, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ॐ नमो भगवते वासुदेवाय.